ची बातमी राजकीय वर्तुळातनं भाजप कोअर कमिटीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे। महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव मुख्यालयात दाखल झाले। सहप्रभारी अश्विनी वैष्णव, आशिष शेलारही या बैठकीला उपस्थित आहेत। विधान परिषद निवडणुकीमध्ये कशा पद्धतीत पहिल्या पसंतीची मतं द्यायची, दुसऱ्या पसंतीची मतं कोणाला द्यायची याबद्दल खल सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी गणेश कवडे सध्या आपल्या संपर्कात आहेत। गणेश, बैठकीत काय घडतंय? नक्कीच दोन्ही महाराष्ट्रासाठी प्रभारी नेमणूक केलेली आहे। या प्रभारीकडून आहे ते विधान परिषदेच्या जागेसंदर्भात आहे ते लक्ष ठेवलं जात आहे, कारण की विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर लगेच विधानसभेची देखील निवडणूक आहे आणि यासाठी महत्त्वाची बैठक आहे ती संबंधित जाते। विशेष करून आज मुंबईतल्या सर्व आमदारांची प्रभारी बैठक घेतात, कारण की मुंबईमध्ये आहे तो विशेष करून सभेमध्ये आहे तो मोठा फटका पडलेला पाहायला मिळतोय, कारण की ज्या पद्धतीने तीन तरी जागा येतील अशा पद्धतीचा एक कल होता। मात्र तसं न होता महाविकास आघाडीला आहे ते जास्त जागा मिळाल्या आणि महायुतीला सर्व कमी जागा मिळाल्या होत्या आणि त्यामुळेच कुठेतरी आता मुंबईकडे विशेष लक्ष आहे ते दिलेलं पाहायला मिळतं, कारण की मुंबईतल्या विधानसभेच्या जागा देखील आहे त्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे नक्कीच त्यामुळे या बैठकीकडे लक्ष लागलंय। वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद गणेश।